देहाच्या बाजरीतून मनाची फुंकर घातली तर हृदयांतरीच्या व्यथा सुद्धा नादमुग्ध होत जातात आणि सुखाचा हरवलेला सूर सापडत जातो। आज माझ्यासोबत आहे आमचे आदरणीय, म्हणजे मी स्वतःला एकलव्य समजतो आणि ही माझी द्रोणाचार्य आहेत, ज्यांचं केमिस्ट्रीच्या फक्त वह्या वाचून मी केमिस्ट्रीमध्ये पास झालो, असे आदरणीय लाजरास उपार सर, प्राध्यापक लाजरास उपार सर, जे महात्मा गांधी विद्यालयामध्ये अनेक वर्ष केमिस्ट्रीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते। अशा या व्यक्तिमत्वाच्या बाबत खरं तर जवळ येऊन आता ह्या वयामध्ये आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो, सरांना त्यांचा जीवन प्रवास विचारला तर खूप हायसं वाटलं। अतिशय खडतर आणि गरिबीतून पण तरीही एक वेगळ्या लिहिल्या पद्धतीने मार्ग काढत सरांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं। कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये केमिस्ट्री रसायनशास्त्रामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम असणारं हे व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे आणि यांनी ज्ञानदानाच्या कार्यामध्ये फक्त ज्ञानदानच केलं नाही तर ज्ञानदान करत असताना अनेक अशा गरजू गोर गरीब वंचित मुलांना शोधून त्यांना यशाचा रस्ता दाखवला, त्यांना अशा प्रकारचा यशोमार्ग दिला की आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर त्यांना लाजरास उपार सर आठवल्या वाचून राहणार नाही। अनेक मुलं त्यांनी इतकी नावं सांगितली, शेकडोहून जास्त मुलं त्यांनी वेगळ्या पदावर कार्यरत आहेत, वेगळ्या हुद्द्यावर ते आज भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत। अशा व्यक्तिमत्वांना घडवणारे लाजरास उपार सर आणि आदरणीय उपार मॅडम हे दोन्ही दाम्पत्य आहेत ना, ही खरंच दृष्ट न लागो अशा पद्धतीची व्यक्तिमत्व आहेत। ह्या व्यक्तिमत्वांना खरं अभ्यासलं पाहिजे आणि एवढं असताना देखील मला त्यांना हे सगळं विचारायला इतकं खोदून विचारावं लागलं। आता ही व्हिडिओ बनवताना सुद्धा त्यांना शपथ द्यावी लागली, तेव्हा ही व्हिडिओ बनवू शकलो। ही अशी असामान्य कर्तृत्व असणारी लोक समाजामध्ये आहेत आणि आपण त्यांना पारखत नाही आहे, अशी पारखली पाहिजे। जीवन जगण्याची कला हेच शिकून जातात। धन्यवाद।